बडनेरा शहरातील गांजा विक्रीच्या अवैध व्यवसायावर बडनेरा पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 आरोपींना ताब्यात घेतले आहे। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मोमीनपुरा जुनी वस्ती बडनेरा येथील एका घरावर छापा टाकण्यात आला। या कारवाईत पोलिसांनी गांजा, रोख रक्कम व इतर साहित्य असून एकूण 39,48,000 रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपी बिस्मिल्ला बेग वय 58 राहणार मोमीनपुरा जुनी वस्ती बडनेरा व जाकीर खान रहमत खान वय 42 यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त अमोल काकडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत सोळंके, सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या पथकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उरलगोंडावार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप हिवाडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल सावरकर, हेड कॉन्स्टेबल कैलास जाधव, सुधीर प्रांजळे, निलेश गुल्हाने, शिवा आंबळे, एजाज शहा, पोलीस कॉन्स्टेबल फिरोज यादव, प्रमोद सायरे, रितेश चव्हाण, धनराज ठाकूर, मोहम्मद समीर, महिला पोलीस शिपाई संध्या मानकर तसेच शासकीय फोटोग्राफर सुधीर गुडदे यांचा सहभाग होता। दरम्यान बडनेरा शहरात गांजा विक्रीप्रमाणेच काही भागात सुरू असल्याची चर्चा असलेल्या वरली मटका व्यवसायावरही अमरावती आयुक्तालयातील गुन्हे अन्वेषण विभागाने गुप्त माहिती काढून धडक कारवाई करण्याआधी बडनेरा पोलिसांनी गुप्त माहिती घेऊन कारवाई करावी अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे। अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरू राहावी अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहे। काल सायंकाळी आम्हाला आमच्या पूर्ण टीमला गोपनीय माहिती मिळाली की इसम नामे बिस्मिल्ला बेग, यासिन बेग गोंदणीपुरा जुनी वस्ती येथे त्याच्या राहत्या घरी गांजा बाळगून ठेवलेला आहे अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने आम्ही व आमची सर्व टीम त्या ठिकाणी रवाना झालो। बातमीची खात्री केली आणि सदर इसमास आम्ही पंचसोबत दोन पंच शासकीय पंच यांनासुद्धा बोलावण्यात आलेले होते आणि सर्व प्रक्रिया सर्व साहित्य जे सोबत घेऊन गेलो पंचनाम्याकरिता इतर कारवाईकरिता जे लागतात ते सर्व घेऊन आम्ही त्या ठिकाणी पोचलो। त्याचा जो घर आहे त्याच्या घराचा दरवाजा ठोठावला असता तो आतून तो बिस्मिल्ला बेग हा दरवाजा उघडला। त्याला आम्ही आमची सर्व माहिती दिली, आम्ही कुठल्या कारवाईसाठी आलेलो आहोत आणि आपल्याकडे गांजा असल्याबाबतची माहिती आहे आणि आपली घरजडती घ्यायची आहे अशी त्याची संमती 2 पंचांसमक्ष घेतल्यानंतर रीतसर घरात प्रवेश करून सर्च केला असता त्याच्या बेडरूममध्ये एक कॉट आहे। त्या कॉटच्या खाली असे पुडके बांधलेले 1 किलो 2 किलो किंवा कमी जास्त वजनाचे असे 27 पुडके त्या ठिकाणी बाळगून असताना मिळून आले। ते बाळगून कोणाला जरी विक्री करेल तो तपासाचा भाग आहे, तो आम्ही त्यानंतर ते निष्पन्न करू। परंतु या दरम्यान आम्ही पूर्ण वजन काटा या सर्व साहित्य त्या गांजाची मोजमाप केली असता एकूण 39.48 किलोग्राम वजन, किंमत अंदाजे 4 लाख रुपयाचा आम्ही मुद्देमाल त्या सदर आरोपी बिस्मिल्ला बेग, यासिन बेग याच्याकडून याच्या राहत्या घरातून जप्त केला। तेथेच दुसरा एक आरोपी आहे, दुसरा आरोपी जाकीर खान रहमत खान हा सभानगर पोलीस स्टेशन नागपूर गेट हद्दीतला आहे। ह्याला बिस्मिल्ला बेग हा मुख्य आरोपी आहे। तो ओडिसा येथे माल पाठवण्याकरता रक्कम देऊन पाठवलेला आहे असे तो कळविला। जसे काल तो माल घेऊन आला तशीच माहिती आम्हाला गोपनीय सूत्राद्वारे आम्ही माहिती काढली। त्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी रेड केली असता ही सदरची कारवाई 39.48 ग्राम आणि एकूण 4 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही पंचासमक्ष जप्त केला। योग्य तो पंचनामा केला आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा सध्या API हिवाळे हे करत आहेत आणि पुढील योग्य तो तपास होईल आणि त्या दुसऱ्या आरोपीला सुद्धा आम्ही अटक केलेली आहे। माननीय पोलीस आयुक्त राकेश ओला सर
आत्ताच नवीन रुजू झालेले आमचे पोलीस उपायुक्त परिमंडळ एकचे यशवंत सोळंके सर, तसेच आमच्या फेजर विभागाचे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त कैलास कुंकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची कारवाई करण्यात आलेली आहे. याबाबत कुठल्याही प्रकारे तडजोड केली जाणार नाही. याबाबत आम्ही सर्व नागरिकांना सूचित करू इच्छितो की गांजा असो, MD असो, वळी मटका, दारू अशा सर्व कारवाया आम्ही कुठलंही हे न करता सर्व याबाबत दोन्ही DB टीम व इतर बीट अंमलदार आम्ही स्वतः याकडे बारकाईने लक्ष देऊन कोणीही असे अवैध धंदा अवैधरित्या करणार नाही याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि यापुढे सतत या कारवाया सुरू राहतील असे माननीय पोलीस आयुक्त सर आणि इतर आमचे पोलीस उपायुक्त परिमंडळ ACP सर सर्वांचे स्पष्ट निर्देश आहेत की कुठलेही अवैध धंदे चालणार नाहीत. त्यांच्या आदेशाचं आम्ही तंतोतंत पालन करू, त्याप्रमाणे पुढील कारवाई करत राहू अशी मी सर्वांना नागरिकांना सूचित करतो. आणि जे अवैध धंदेवाले आहेत ते त्यांनाही कळवतो या माध्यमातून की आपण अलर्ट व्हा आणि जर चुकीने किंवा धाडस करून जर कुठलाही अवैध धंदा करत असाल तर आपल्याला कुठल्याही प्रकारे सोडणार नाही आणि कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही सुद्धा त्यांचा गुन्हे अभिलेख तपासून त्यांच्यावर जी काही प्रतिबंधक कारवाई होईल, तडीपार, MPDA व इतर मोक्यासारख्या कारवाया या निश्चितच त्यांच्याविरुद्ध करण्यात येईल. याबाबत त्यांना सुद्धा सूचित करू इच्छितो. बडनेरावरनं BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.